मनसेला सोबत न घेण्यावर काँग्रेस नेते ठाम असल्याचं पाहायला मिळतंय। टिळक भवनमध्ये झालेल्या बैठकीमध्ये सर्वच नेत्यांचा असा सूर पाहायला मिळालाय। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मनसेसोबत युती केली जाणार नाही। स्थानिक पातळीवरून ही मनसेसोबत युती करण्याला काँग्रेस पदाधिकाऱ्यांचा आणि कार्यकर्त्यांचा विरोध दिसतोय। अंतिम निर्णय हायकमांड घेणार असल्याची माहिती सुद्धा आहे। मनसेसोबत न घेण्यावर काँग्रेस नेते ठाम असल्याचं दिसतंय। टिळक भवनमध्ये बैठक झाली आणि याच झालेल्या बैठकीमध्ये सगळ्या नेत्यांचं हेच म्हणणं आहे। मनसेसोबत घ्यायचं का, कशा प्रकारचं राहणार आहे, स्वबळावर लढणार आहे की महाविकास आघाडी, कशा प्रकारचं समीकरण एकूण राहणार आहे? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने या संदर्भात जिल्हा स्तरावर निर्णय घेण्याचे अधिकार हे देण्यात आलेले आहे आणि त्या अनुषंगानं साधक बाधक स्वरूपाची चर्चा सुरू झालेली आहे। येणाऱ्या 12 तारखेला पार्लमेंटरी बोर्ड लावलेलं आहे। पार्लमेंटरी बोर्डात तशा प्रकारचे सर्व प्रस्ताव हे राज्य स्तरावर येतील। मात्र इंडिया अलायन्सच्या पार्टनरच्या समवेतच आघाडी आणि युती करण्यासंदर्भात सूचना दिलेल्या आहेत। जे इंडिया अलायन्सचे घटक नसतील त्यासोबत आघाडी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही। म्हणजेच मनसे महाविकास आघाडीमध्ये लढणार नाही किंवा युती मनसेसोबत नाहीच। या संदर्भात इंडिया अलायन्स मध्ये जाण्याच्या अनुषंगानं असा कुठलाही प्रस्ताव मनसेचा हा आलेला नाही। आजपासून 4 दिवसाच्या दौऱ्यावर उद्धव ठाकरे आहे, मराठवाड्याची ते पाहणी करतात। अत्यंत चांगला निर्णय उद्धवजींनी घेतला आहे आणि शेतकरी आज हवाल दिलाय। मराठवाड्यातली परिस्थिती जी आहे ही अत्यंत हाताबाहेर गेलेली आहे। मागच्या आठवड्यामध्ये काँग्रेसचे खूप मोठे आंदोलनं त्या ठिकाणी झाले, कार्यक्रम त्या ठिकाणी झाले आणि अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या अनुषंगानं जर उद्धवजी तिथे जात असतील तर ही अत्यंत स्वागतार्ह बाब आहे। पंकज गादगे, पुढारी न्यूज, वर्धा। आणि या संदर्भात आणखी बोलत आमचे प्रतिनिधी संदीप यांच्यासोबत। संदीप, नुकतंच आपण पाहिलं हर्षवर्धन सपकाळ यांनी सुद्धा जे वक्तव्य केलं होतं आणि आता अंतिम निर्णय हायकमांड घेणार आहे असं कळतंय। काय म्हणणं आहे सगळ्या काँग्रेस नेत्यांचं? अगदी श्रद्धा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आपल्याला माहिती आहे की मनसे महाविकास आघाडीमध्ये सहभागी होणार अशी जी चर्चा होती त्या चर्चेला आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता दाट आहे असं म्हणता येईल। कारण 2 दिवसांपूर्वी टिळक भवनात काँग्रेसची एक बैठक पार पडली। त्या बैठकीला प्रवक्ते आणि महत्वाचे पदाधिकारी उपस्थित होते। त्या बैठकीमध्ये सगळ्यांचा सूर हा पाहायला मिळाला की मनसे सोबत युती करायला नको, कारण स्थानिक पातळीवर पाहायला गेलं तर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचाही तोच आग्रह आहे। कारण विचारसरणी वेगळी आहे मनसेची आणि काँग्रेसची आणि त्यामुळेच हर्षवर्धन सपकाळ यांनी काही वेळापूर्वी वर्गात देखील सांगितलेलं आहे की महाविकास आघाडीमध्ये येण्यासंदर्भातला कुठलाही प्रस्ताव मनसेकडून आलेला नाही। पण आता खरं तर शिक्कामोर्तब झालेला आहे की मनसेसोबत युती असणार नाही। त्यामुळे महत्वाचं हे आहे की आता काँग्रेस म्हणजे एकाकी लढणार का इतर पक्षांसोबत युती करणार। कारण मनसे जर आली तर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र लढणार हे आता जग जाहीर झालेलंच आहे। पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस काय करणार हे बघावं लागेल आणि त्यामुळे काँग्रेस आता सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत त्या स्वबळावर लढणार का याची चर्चा आता खरं तर होईल। पण महत्वाचं हेच आहे की प्रवक्ते पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये मनसेसोबत युती नाही हेच आता ठरलेलं आहे। त्यामुळे काँग्रेसचा निर्णय पुढे काय होतो हे बघावं लागेल आणि अद्याप मनसेकडून देखील याबाबतची कुठली प्रतिक्रिया आलेली नाही। ती काय येते हे देखील बघणं महत्वाचं असेल। नाही, बरोबर, निवडणुकांच्या तोंडावर सगळेच पक्ष वेगवेगळे दावे करताना पाहायला मिळतात आणि आता यापुढे काय होतं ते सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। हायकमांड कोणता निर्णय घेणार याकडे सुद्धा लक्ष असेल। धन्यवाद संदीप सगळ्या सविस्तर माहितीसाठी।